Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. दिव्यांग असल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तालुक्यातील बालाजीनगर येथे झालेल्या मारहाणीत 18 वर्षीय सुजित राठोड या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर यातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करा या मागणीसाठी नातेवाईकांनी थेट मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. माझ्या लेकराची काही चूक नाही, माझ्या लेकराला न्याय द्या असा टाहो मुलाच्या आईने पोलीस ठाण्यासमोर फोडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ भावनावश झाले. या घटनेची फिर्याद सुभाष राठोड यांनी पोलीस स्टेशनला दाखल केले असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुभाष राठोड वय 49, जिल्हा परिषद बांधकाम विभागात शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांचा मोठा मुलगा रणजित हा दिव्यांग असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याच्या आजारपणावरून त्याच्या इतर मित्रांनी त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. तो तात्काळ रागाला जात असे. दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोरील हॉटेलजवळ या चिडवण्याच्या प्रकाराची पुनरावृत्ती होत असताना रणजित राठोड यांच्या डोक्यावरची टोपी शशिकांत पवार यांनी काढून टाकल्याने तो चिडला. त्याने शशिकांत पवार यांच्या गाडीला लाथ मारली. या दरम्यान दोघात वाद झाला. या वादात शशिकांत पवार यांनी त्याचा नातेवाईक सागर राठोड व भाऊ आशिष पवार यांना वाद झाल्याचे सांगून बोलावून घेतले. ते तिघे रणजितला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होते व गावातील काही ग्रामस्थ हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना रणजितचा भाऊ सुजित राठोड हा देखील तिथे आला. दरम्यान शशिकांत पवार यांनी रस्त्यालगतचा दगड फेकून सुजित राठोड याला मारला. त्यावेळी तो बेशुद्ध पडला. इतर ग्रामस्थांनी हा वाद मिटवत त्याला घरी सोडले असता त्याने झालेला प्रकार वडील सायंकाळी 7 वाजता कामावरून आल्यावर घातला व सकाळी त्याला या मारहाणीचा त्रास जाणू लागल्याने वडिलांनी त्याला मंगळवेढा खासगी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले. सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार प्रक्रिया सुरू असताना काल दिनांक 22 रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. या घटनेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन करून आज दुपारी 1:30च्या सुमारास वाजता नातेवाईक पोलीस ठाण्यात घेऊन आले व यातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आक्रमक झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी उपस्थित जमावाला शांत करत आरोपीला 2 दिवसात अटक करतो असे आश्वासन दिल्यानंतर उपस्थित जमाव व नातेवाईक शांत झाले. शेवटी सायंकाळी 4च्या दरम्यान त्याच्या मृतदेहावर बालाजीनगर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सागर राठोड याला पोलिसांनी कालच ताब्यात घेतले. न्यायाधीश वृषाली पाटील यांच्यासमोर हजर केले असता 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपीकडून ॲड रवी किरण कोळेकर व ॲड अमित शिंदे यांनी युक्तिवाद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश बनकर करीत आहेत.